नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करत आहोत डिसेंबर एक्झामसाठी. आणि पेपर 2चा विषय मराठीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आपण चर्चा करणार आहोत. आताच नुकतीच सेट एक्झाम झालेली आहे, तर त्यामध्ये विचारलेले प्रश्न त्याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत. आणि यूजीसी नेटमध्ये कसे प्रश्न विचारले जातात मराठी विषयाच्या पेपरला ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे यूजीसी नेट डिसेंबर पेपर 1ची बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे लाईव्ह लेक्चर्स सोबत 3 लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत. 10ही युनिट्सचे तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहेत. 2000+ MCQ सिरीज तुमच्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. आणि 10 वर्षाचे PYQ सोल्युशन सोबत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील. आणि वीकली टेस्ट सुद्धा राहणार आहे प्रत्येक शनिवारी. याची फीज आहे 3000, पण डिस्काउंटमध्ये ते तुम्हाला 2500ला मिळणार आहे. ही बॅच जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सोबतच आमच्याकडे पेपर 2चे पण कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, एज्युकेशन, मराठी आणि इंग्रजी म्हणजे इंग्लिश या विषयाचे फुल सिलेबस कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहे. याची फीज आहे 10,000, पण ते डिस्काउंटमध्ये 8,000 रुपयाला मिळणार आहेत. या सिलेबस कोर्समध्ये पेपर 1 तुम्हाला फ्री मिळणार आणि सोबतच पेपर 2चे कम्प्लीट 10 युनिट्स पूर्ण करण्यात येईल. 20 टेस्ट तुम्हाला देण्यात येईल. 10 युनिट्सचे नोट्स तुम्हाला देण्यात येतील आणि फुल सिलेबस नोट्स सुद्धा मिळणार आहे. जर का तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आता आपण डिस्कस करणार आहोत पेपर 2चा मराठीचा पूर्ण अभ्यासक्रम. यूजीसी नेट म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांनी जो सब्जेक्ट मराठीसाठी अभ्यासक्रम दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. घटक 1 युनिट 1 हे भाषा, भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान यावर आहे. आणि यामध्ये भाषा आविष्काराची रूपे, व्याकरण आणि भाषा विज्ञान असे मेन पॉइंट असणार आहेत. व्याकरणात आपण शब्दाचे जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समास, अलंकार, वृत्ते इत्यादी आपण बघणार आहोत. आणि पुष्कळ वेळा विभक्तीवर भरपूर प्रश्न विचारले जातात, जोड्या लावा विचारल्या जातात. आणि अव्यय शब्दांच्या जाती यावर प्रश्न विचारले जातात, अलंकार यावर प्रश्न विचारले जातो. यावेळेस सेट एक्झाममध्ये आपल्याला भाषेची उत्पत्ती, भाषाकुल संकल्पना यावर प्रश्न विचारला गेला होता. आणि मराठीचे लेखनविषयी नियम जे आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे हा युनिट सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो आहे. ओके. हां. भाषा भाषा विज्ञानमध्ये आपल्याला मराठीच्या बोलीभाषा ज्या आहेत मालवणी, कोकणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदगडी, भिलाऊ, झाडी, वराडी, घाटी, भिल्ली, डांगी, दखनी हे सगळ्या बोलीभाषाचा अभ्यास करायचा आहे. सोबत भाषा व बोली याचे स्थान काय आहे, त्यांच्या बोलीचे स्वरूप काय आहे, कोणती भाषा कशाने ओळखली जाते, कोणत्या भाषेला प्रत्यय काय लागला जातो, ती कोणत्या स्थानावर असते, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याची निर्मिती कशी झाली, या सगळ्याबद्दल आपण भाषा विज्ञानमध्ये शिकणार आहोत. बोली अभ्यासाचे महत्त्व, त्याचा प्रभाव, बोली अभ्यास, त्याचा दृष्टिकोन, आव्हाने हे सगळे आपल्याला इथे पहिल्या युनिटमध्ये शिकायचे आहे. त्यानंतर युनिट 2 संस्कृती संकल्पना वाङ्मय निर्मिती. यामध्ये मौखिक परंपरा, हस्तलिखिते, कथन, पठण, श्रवण, सादरीकरण, ज्यामध्ये तमाशा, लढीत, भारुड, बोहाडा, निरूपण, कीर्तन, प्रेक्षक हे सगळं येते. यामध्ये एकदा तमाशा, लढीत आणि हे याचं जोड्या दिलेलं होतं आणि कोणत्या वर्षी म्हणजे काय याची निर्मिती झाली किंवा त्याच्याबद्दलचा कोणता भारूड आहे अशा पद्धतीने जुळ्या लावा पण विचारलं गेलं होतं. त्यानंतर यावेळेस सुद्धा सेट एक्झाममध्ये नियतकालिक बद्दल प्रश्न विचारलेला आहे, वृत्तपत्रांबद्दल प्रश्न विचारला आहे, पुस्तकांबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ओके. त्यामुळे हे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतात आहे, कारण हे वाङ्मय संस्कृतीच्या आधुनिक घटकामध्ये येतं. त्यानंतर नागर ग्रामीण अभिरुची, भाषाशुद्धी, भाषाशुद्धीवर प्रश्न विचारला
विचारला गेलं होतं मागे युजीसी नेटमध्ये, की त्याची सुरुवात कोणी केली. मग शील अश्लील संबंधींचे वाद कसे आहेत, ते काय आहे ते त्याबद्दल विचारलं गेलं होतं. है ना. त्यानंतर मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा नकाशा, मराठी समाज मानस, ग्रंथव्यवहाराचा प्रभाव, हे सगळं यामध्ये असतात आहे. आणि त्यासोबतच आंबेडकरी जलसे मेळे याबद्दल सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. पथनाट्य त्याबद्दल पण एक प्रश्न विचारला गेला होता युजीसी नेटमध्ये लास्ट इयरला. ओके, त्यामुळे ते सुद्धा महत्वाचं ठरते आहे. त्यानंतर युनिट 3 आहे भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मीमांसा. ओके, त्यामध्ये आपल्याला भारतीय साहित्याची संकल्पना याबद्दल शिकायचं आहे. आंतरभाषीय भाषा, भगिनीभाव संकल्पना, प्रभावाची कारण मीमांसा, सामाजिक राजकीय घटनांमधून प्रेरणा, त्यानंतर सुनीत, कादंबरी, गझल, हायकू. हा, याची निर्मिती कधी झाली याबद्दलची जोड्या लावा, किंवा मग याबद्दलचं जे आहे ते प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे सुनीत काय आहे, कादंबरी काय असते, गझल काय असते, हायकू कधी सुरुवात केली, कोणी सुरुवात केली, अभंग काय असतं, अभंगाचा आधुनिक कवितेवर प्रभावाची सुरुवात कोणी केली, कशी आली, लोककला, याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि ते खूप महत्वाचे ठरतात आहे. त्यानंतर महत्वाचा एक युनिट म्हणजे लोकसाहित्य. लोकसाहित्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. विशेष प्रभाव असतो त्याचा, संकल्पना, स्वरूप आणि व्याप्ती, हे आपण युनिट 4 मध्ये शिकणार आहोत. सोबतच दलित साहित्य काय आहे, दलित साहित्याचे लेखक कोण आहे, त्यांनी काय पुस्तके काढली, कादंबरी काढली, काय काढलं, ते सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. कथा, कविता, कादंबरी, आत्मकथने, यावर भरपूर प्रश्न विचारले गेले होते. मागच्या वर्षी दलित साहित्याचे आत्मकथन यावर जोड्या लावा विचारलं गेलं होतं, किंवा मग आत्मकथन तिथे दिलेलं होतं आणि कोणत्या वर्षी कोणतं आत्मकथन पहिले आलं, असे 4 ऑप्शन्समध्ये दिले होते. अशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात आहे. त्यानंतर ग्रामीण साहित्य सुद्धा महत्वाचे ठरते दलित साहित्यासोबत. त्यामध्ये सुद्धा कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने आणि वैचारिक साहित्य सुद्धा महत्वाचे ठरतात आहे. यावेळेस सेट एक्झाममध्ये भरपूर पुस्तकांचे, कादंबरींचे अ, विचारले गेलेले आहे, की ही कादंबरी कधी आली, याचे लेखक कोण आहेत. ओके. त्यानंतर युनिट 5 काय, वाङ्मय साहित्याचा अभ्यास. यामध्ये संकल्पना येतं, त्यानंतर इतर इतिहास लेखन पद्धती येतं, वाङ्मय साहित्य इतिहासाचा प्रारंभ कधी झाला ते येतं, विविध राजवटी येतात. ठीक आहे. त्यानंतर युनिट 6 मध्ये वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप. त्यानंतर मी जे तुम्हाला म्हटलं होतं भाषाशुद्धीची चळवळ, म्हणजे कोणकोणत्या साहित्याची चळवळ आहेत झालेले आहेत ते आपल्याला इथे अभ्यास करायचा असतो. चळवळीचे समाजशास्त्र, भक्ती साहित्याची चळवळ आहे, अनियतकालिकची चळवळ आहे, दलित साहित्याची चळवळ आहे, ग्रामीण साहित्याची चळवळ आहे, आदिवासी साहित्य, स्त्रीमुक्ती चळवळ, शेतकरी चळवळ, मराठी साहित्य, है ना, त्या अभिरुची संघर्ष, हे सगळं आपल्याला वाङ्मयीन चळवळीच्या स्वरूपामध्ये करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. यामध्ये सुद्धा भरपूर असे प्रश्न विचारले जातात, की भक्ती साहित्याची चळवळ कधी सुरू झाली, भाषाशुद्धीची कधी झाली, है ना, त्याबद्दल मग जोड्या लावाच येतील, किंवा मग ए बी सी असं करून आपल्याला बघायचं राहील, की कोणती चळवळ कोणत्या वर्षी झाली, त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हा जाऊन आपण ते प्रश्न सॉल्व्ह करू शकू. त्यानंतर साहित्य प्रवाह जे आहे, युनिट 7 आहे साहित्य प्रवाह. त्यामध्ये साहित्याचे स्वरूप, व्याप्ती, मर्यादा, आदिवासी साहित्य काय आहे, ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम साहित्य कोणी सुरुवात केली, हाच प्रश्न आता सेटमध्ये येऊन गेला. ठीक आहे. त्यानंतर जनवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्याचे जनक कोण होते ते सुद्धा विचारतात. विज्ञान साहित्य, विज्ञान साहित्याचं एकदा नारळीकरांच्या पुस्तकांचं हे आलं होतं, की क्रमाक्रमाने लावा, निर्मिती नाही का, क्रमाक्रमाने लावा, प्रकाशन कधी झालं, त्याबद्दल विचारलं गेलं होतं. त्यानंतर महानगरीय साहित्यिक कोण आहे, आदिवासी साहित्य कशी सुरुवात झाली, कोण आहेत त्यामध्ये, त्यांचे कादंबरी वेगळ्या. हां, आणि एक प्रश्न असा आला होता, की आदिवासी साहित्याबद्दल विचारलं होतं. त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता आणि त्याच्या आपल्याला जोड्या जुळवायचा होता, की कोणती कादंबरी आहे, कोणती कथा आहे, है ना. त्यानंतर स्त्रीवादी साहित्याबद्दल प्रश्न विचारला गेला होता, की याची सुरुवात कधी झाली, 1975, है ना. त्यानंतर समोर त्यांना कोणी नेलं, कोणत्या व्यक्तीने नेलं, ते विचारलं गेलं होतं. ते स्त्रीवादी साहित्यात येत आहे. ठीक आहे. त्यानंतर युनिट 8 आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. याबद्दल अभंग, ओवी, गोळण, हे जे आहे ना, महानुभाव, नाथ, वारकरी संप्रदाय, नामदेवांबद्दल प्रश्न विचारला गेला होता. शाहिरी वाङ्मयावर जास्त भर देण्यात आलं होतं यावेळेस सेट एक्झाम मध्ये, त्यामुळे ते सुद्धा महत्वाचे ठरतात आहे. पंडिती परंपरा, बखर वाङ्मय, आपण शाहिरी वाङ्मय, बखर, पंडित याकडे थोडं दुर्लक्ष करतो, पण त्याबद्दल
दुर्लक्ष करू नका, कारण शाहिरी वाङ्मयावर भरपूर प्रश्न विचारले गेले होते सेट एक्झाममध्ये, त्यामुळे ते नेटसाठी पण महत्त्वाचे ठरणार आहे. ओके. त्यानंतर महानुभाव, नाथ, संप्रदाय याच्याबद्दल पण प्रश्न विचारले जातात, की याची सुरुवात कोणी झाली, याचे जनक कोण होते, यानंतर मग काय केलं, त्या महानुभाव पंथामध्ये कोणकोणते पुस्तकांची निर्मिती झाली ते सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर काव्यशास्त्र, काव्यलक्षण, प्रयोजन, प्रतिभा विचार, शब्दशक्ती, रीती विचार हे सुद्धा खूप महत्वाचे ठरणार आहे. त्यानंतर युनिट 9 आहे साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार. यामध्ये आपल्याला साहित्य प्रकाराची संकल्पना काय असते, त्यानंतर महाकाव्य काय असतो, आख्यान काव्य काय असतं, खंडकाव्य, कविता कशी असते, दीर्घ कविता, भाव कविता, अभंग, ओवी, लावणी, पोवाडा याबद्दल एकदा प्रश्न विचारला गेला होता, की आपल्याला एक अभंग दिला होता, ओवी दिली होती, लावणी आणि पोवाडा यामधून अभंग कोणतं, ओवी कोणती, लावणी कोणती आणि पोवाडा कोणता याबद्दलच्या लावा होत्या. त्यामुळे ते सुद्धा खूप महत्वाचे ठरतात आहे. ही ओवी कोणाची, ही लावणी कोणाची, हा पोवाडा कोणाचा, असे प्रश्न सर्रास विचारले जातात. त्यामुळे हे सुद्धा खूप महत्वाचे ठरणार आहे. ठीक आहे. त्यामुळे युजीसी नेट मध्ये ते महत्वाचे ठरेल आहे, कारण ते युजीसी नेट मध्येच विचारलं होतं. त्यानंतर लघुकथा, कथा, दीर्घकथा, लघु कादंबरी, नाटक, एकांकिका, पथनाट्य हे काय आहे, आणि सोबतच आत्मचरित्र, आत्मकथा कोणी लिहिल्या, कोणाच्या आहेत, कधी झाल्या, हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आत्मचरित्र, स्त्री आत्मकथा कोणी लिहिल्या त्याबद्दल सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि या पूर्ण सिलेबस याच्यामध्ये आपण ते सुद्धा अभ्यास करणार आहोत, कारण त्यावर प्रश्न हमखास विचारले जातात आणि विचारले गेलेले आहे याआधी सुद्धा. त्यानंतर युनिट 10 तर खूप महत्वाचं ठरणार आहे, कारण यामध्ये निवडक साहित्यकृती आपल्याला दिलेली आहे. लीळाचरित्र, एकांक, शग, तोडपुळे याबद्दल प्रश्न विचारला गेलेला आहे, आणि लीळाचरित्र खूप महत्वाचे आहे आणि यावर भरपूर नेहमीच प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर तुकारामाची गाथा, एकनाथाची भारुडे, जनाबाईचे निवडक अभंग, मराठी गवळणी, आज्ञापत्रे, सभासद बखर आणि शिवाजीचा पोवाडा याबद्दल भरपूर प्रश्न विचारले जातात, कारण हे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर स्मृतिचित्रे तर लक्ष्मीबाई टिळकांचं खूप महत्वाचं आहे. बनगरवाडीवर हमखास प्रश्न विचारतात व्यंकटेश माडगुळकर. आनंद ओवरीवर यावेळेस सेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारला होता. तुही यंता कंची, नामदेव ढसाळांच्यावर प्रश्न विचारला होता. लास्ट इयरला जीना आमचं बेबी कांबळे यावर प्रश्न विचारला होता. गिधाडेवर प्रश्न विचारला गेलेला आहे विजय तेंडुलकरांच्या. शोभायात्रा, शफात खान याबद्दल स्टेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर भिचकी वही अरुण कोलटकरांची भरपूर महत्वाची ठरते. मागच्या वर्षी ते अरुण कोलटकरांच्या भिचकी वहीवर प्रश्न विचारला होता. त्यानंतर हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, भालचंद्र नेमाडे यांचा सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर कोण नाही कोणचा वरण भात लोणच्या, जयंत पवार यांचा सेट एक्झाम मध्ये आता गेल्या सेट एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं होतं. पायी चालणार, प्रफुल्ल शिलेदार, आयदान उर्मिला पवार यांच्या जी आहे त्यावर प्रश्न विचारला गेला आहे सेट एक्झाम मध्ये, आणि मागच्या वर्षी नेट एक्झाम मध्ये पण. वडियूळ जे आहे त्यावर पण प्रश्न विचारला गेला होता. माणूस, जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बगल, आणि कोण म्हणते टक्का दिला, संजय पवार यावर सुद्धा महत्वाचे प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे निवडक साहित्यकृती आपल्याला सोडता येत नाही, ते सुद्धा खूप महत्वाचे ठरत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, पूर्ण 10 युनिट अभ्यास करणार आहोत या बॅचमध्ये. त्यामुळे ही बॅच जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.